तर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची Y+ पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली। राज्य शासनाच्या गृह विभागाकडून याबाबत आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले। त्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाने पुढील कारवाई सुरू केली आहे। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार रोज नवनवे खुलासे करत असताना दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी खळबळजनक दावा केला। आमची पत्रकार परिषद वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी ट्रोलर्सना पुढे केले जाते असा आरोप रोहित पवारांनी केला। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार हे राजकारणातून अलिप्त होणार होते आणि सामाजिक कामात सक्रिय होणार होते अशी माहिती सूत्रांनी दिली। मात्र शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं अजित पवारांचा आग्रह होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार पक्षाची जबाबदारी अजितदादांकडे देणार होते अशी सुद्धा माहिती सूत्रांनी दिली। रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे। दोन्ही पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सध्या गोव्यात असल्याची माहिती समोर आली आहे। या व्हायरल फोटो सुनील तटकरे, आमदार रवींद्र पाटील, खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असल्याचं दिसून येतं। संजय राऊतांना महाराष्ट्र माहीत नाही, ते केवळ भांडूपमध्ये गोट्या खेळतात अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षा दिल्यावरून संजय राऊतांनी टीका केली होती। याला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं। छत्रपती संभाजीनगरमधील नवनिर्वाचित नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। दिल्लीत काँग्रेसनं केलेल्या आंदोलनावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी संताप व्यक्त केला। नाक कापून अपशकुन करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला असा टोला मुनगंटीवारांनी लगावला। तर AI समित आंदोलनाचं ठिकाण नसल्याचं त्यांनी नमूद केलं। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महाविद्यालय येथील डीन यांना काही कामानिमित्त फोन केला होता। मात्र डीन मॅडमनं फोन उचलला नाही, त्यामुळे खासदार प्रशांत पडोळे यांनी संतप्त होत आमचा फोन उचलत नाही असा सवाल केला। राज्यातील जागतिक वारसा किल्ल्यांसाठी राज्य सरकारकडून व्यापक संवर्धन तसंच पर्यटन सुविधा उभारण्यासाठी आराखडे तयार करण्यात आले। ऐतिहासिक वारशाचं संरक्षण आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणं हा या उपक्रमामागील उद्देश आहे। या अंतर्गत गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे। एसटी महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांनीच वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी राज्य शासनानं तातडीनं 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थकबाकीचा हप्ता जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। मुंबईतील केईएम रुग्णालयात IVF केंद्र सुरू होणार। येत्या सोमवारपासून ही सुविधा रुग्णालयात सुरू होईल। सरकारी रुग्णालयात IVF केंद्र सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे। केएम रुग्णालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर अनिरुद्ध मालपानी, डॉक्टर अंजली मालपानी यांनी या IVF केंद्रासाठी पुढाकार घेतला। होळीनिमित्त आदिवासी बांधवांना आनंदाची बातमी। राज्य शासनाकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीने मंजुरी दिली जाणार आहे। तर मजुरी देण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर केला जाईल। पुढील 2 ते 3 दिवसात मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगवले यांनी दिली। कांदिवलीमधील महावीरनगर परिसरात मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली। पालिकेने 25 अनधिकृत बांधकामं आणि 35 अनधिकृत स्टॉल्सवर तोडक कारवाई केली। 3 JCB, 5 डंपर या संयंत्रासह सुमारे 50 अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले। मुंबई महापालिकेच्या वतीनं वांद्रे इथं फिट सॅटर्डे मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेने या मोहिमेचं आयोजन केलं। यावेळी नागरिकांनी अशा मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचं आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी केलं। 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटलेत। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्हॉट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवर आल्याची माहिती आहे। T20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून सुपर 8च्या फेरीला सुरुवात होणार आहे। पहिली मॅच न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे। या दोन्ही संघावर नजर टाकली तर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानसमोर वरचढ दिसतोय। त्यामुळे पाकिस्तानसाठी आजचा पेपर बघायला गेलं तर सोपा नाहीये। जर न्यूझीलंडला रोखायचं असेल तर पाकिस्तानला योग्य ती रणनीती आखून मैदानात उतरावं लागणार आहे। T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8मधील लढतीपूर्वी भारतीय संघाच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झाले। भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त झाल्याची माहिती मिळते। भारतीय संघ सराव करत असताना त्यांच्या हार्दिक पांड्याने मारलेला चेंडू त्यांच्या पायावर आदळल्याने दुखापत झाली। सध्या भारतीय संघाची मेडिकल टीम सिराजच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे। तसंच 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी तो फिट होईल अशी अपेक्षा आहे।
तर T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या लढतीत भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे। साखळी सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरलेल्या तिलक वर्माच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसनला स्थान मिळण्याची शक्यता आहे। काल संजूनं बराच काळ ईशान किशन सोबत फलंदाजीचा सराव केला। तसंच टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेंचकाटे यांनीही तिसऱ्या क्रमांकासाठी संजूचा पर्याय असल्याचं सूचक वक्तव्य केलं। भारतीय महिला संघानं T20 मालिका खिशात घातली। अखेरच्या T20 सामन्यात भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलिया महिला संघाचा 17 धावांनी पराभव केला आणि या विजयासह भारतानं मालिका 2-1 जिंकलेली आहे। भारतानं विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं होतं। मात्र महिला फिरकीपटू श्रेयंका पाटील आणि श्री चराराणीनं प्रत्येकी 3 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाचा इनिंगला सुरुंग लावला आहे। दरम्यान राहुल गांधी भिवंडी कोर्टात येत असताना भाजपकडून आंदोलन करण्यात आले। ठाण्याजवळ मुलुंड शेखनाका भागात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधीच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली। भाजपच्या या आंदोलनाचा इंडिया आघाडीकडून निषेध करण्यात आला। भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। रुग्णांच्या आहारात कच्ची चपाती कच्चा भात असल्याचं समोर आलंय। डाळीच्या नावाखाली केवळ पाणी दिलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय। निकृष्ट आहारामुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात आलंय। खासदार प्रशांत पडोळे यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। जयपूरमधील एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक टीमनं आकाशात विविध फॉर्मेशन करून दाखवलेलं आहे। 100 ते 1000 फूट उंचीवर उड्डाण करत डायमंड फॉर्मेशन, हार्ट शेप, DNA फॉर्मेशन करत प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले। राज्य शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अभियानाचा नंदुरबारमध्ये पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नंदुरबारमध्ये अक्षरशः कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळाला। परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाली होती। विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्ताची तरतूद करण्यात आली। मात्र इथल्या परीक्षा केंद्रावर पोलीसच नसल्यानं कॉपी बहाद्दरांचं चांगलंच फावलेलं आहे। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं गडकिल्ले संवर्धन मोहीमचा शुभारंभ करण्यात आला। तसंच कालीन राजवाडा परिसरातील गणेशदुर्ग किल्ल्याचा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी गड संवर्धन करण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली। जयपूरमधील ऐतिहासिक जलमहल इथं भारतीय हवाई दलाकडून एअर शोचं आयोजन करण्यात आलं। सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम आणि सूर्यकिरण एरोबॅटिक टीमनं चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं दाखवली। नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्पालगत कोलीत माराजवळच्या परिसरात संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। मानव वन्यजीव संघर्ष एकीकडे वाढला असताना आता ध्वनी प्रदूषणाचा पेंच व्याघ्र प्रकल्पालगत होणार असल्यानं वन्यजीव प्रेमींनी संताप व्यक्त केला। लोकलच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम पश्चिम रेल्वेकडून अद्ययावत करण्यात येणार आहे। नवीन IP आधारित यंत्रणा उभारण्यात येणार आहे। यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार आहे। देशांतर्गत हवाई प्रवाशाच्या संख्येत 3.5% वाढ झाली। मात्र विमान रद्द होण्याचं प्रमाण जास्त असल्यानं वर्षभरात 10 लाख प्रवाशांना विमान प्रवास करता आलेला नाही। 8 लाख प्रवाशांना विमान विलंबाचा मनस्ताप सहन करावा लागला। वर्सोवा भाईंदर कोस्टल रोडच्या पायलिंगच्या कामाच्या ठिकाणी बाधित इमारतींना VJTIचे अधिष्ठाता अभय बांबोळे यांनी भेट दिली आहे। पुढील काळात रहिवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं। वर्सोवा भाईंदर कोस्टल रोडसाठी राज्य वन विभागानं निविदा जारी केली आहे। या प्रकल्पासाठी 45,000 खारफुटी वृक्षाची तोडणी करण्यास मान्यता दिली आहे। या कामाचा अंदाजे खर्च 2 कोटी रुपये। संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनोरेल आता सुरू होण्याच्या दिशेनं आहे। मोनोरेल सुरू करण्यासाठी इंडिपेंडेंट सेफ्टी असेसमेंट सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले। त्यामुळे आवश्यक असलेलं CMRS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी MMOCL प्रयत्न केले जाणार आहेत आणि या मिळताच मोनो पुन्हा रुळावर धावू लागणार। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूर चंद्रपूर असा करण्यात येणार आहे। 204 किलोमीटरच्या सुधारित संरेखनास राज्य सरकारनं मंजुरी दिली आणि भूसंपादनासाठी 2,353 कोटी खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली। त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेनं भंगार विक्रीतून 506 कोटी 63 लाख रुपयांचा महसूल मिळवला। मिशन झिरो स्क्रॅप उपक्रमांतर्गत सर्व आस्थापना आणि विभाग भंगारमुक्त करण्याच्या दिशेने ही उल्लेखनीय कामगिरी ठरली। या महसुलाचा वापर रेल्वे बोर्ड सेवांची सुधारणा, नवीन प्रकल्पांची उभारणी अशा विविध उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सर्व बोर्डाच्या मिळून 1,700
36 शाळा आहेत. त्यापैकी सध्या सुरू असलेल्या मराठी शाळांची संख्या 337 आहे. 7 वर्षांमध्ये मराठी शाळांचा आकडा 461 वरून इतका रोडावला. यातील 84 शाळा गेल्या वर्षातच बंद पडल्या. यात आता 57 शाळांची भर पडण्याची शक्यता आहे. अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणी नवी माहिती समोर आणली. रणवीरला आलेल्या धमकीचा व्हॉइस मेसेज प्रकरण हॅरी बॉक्सर आणि शुभन लोणकर विरोधात मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आलाय. तो धमकीचा व्हॉइस मेसेज हॅरी बॉक्सरचाच असल्याचं निष्पन्न झालं. आता राष्ट्रीय महामार्गावरील टोल लवकरच रोकडमुक्त होणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून रोख स्वरूपात टोल स्वीकारणं बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. प्रवाशांना फक्त फास्टॅग किंवा UPIद्वारेच टोलची रक्कम भरता येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं. सांगलीच्या विटा शहरात भाजपनं राष्ट्रीय महामार्गाचं काम बंद पाडलेलं आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाचं काम चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोप भाजपनं केला. त्यामुळे भाजप नेते वैभव पाटलांच्या नेतृत्वात नागरिकांनी गुहागर कराड या राष्ट्रीय महामार्गाचं काम बंद पाडलं. कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग प्रकल्पाचं 0% भूसंपादन झाले. गेल्या 7 वर्षापासून या प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होईल आणि कल्याण मुरबाड प्रवास कधी करता येईल असा प्रश्न प्रवाशांना पडला. बेस्टच्या ताफ्यातील बसच्या घटत्या संख्येचा परिणाम प्रवासी संख्येवर होतोय. बेस्टनं या आर्थिक वर्षात 3000 कोटी रुपयांची तूट होण्याची शक्यता व्यक्त केली. ही तूट भरून काढण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी बेस्टनं केली. यवतमाळमधील इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचं काम विस्कळीत झालेलं आहे. इंटरनेट सुविधेचं साहित्य धूळखात पडू नये तसंच स्वखर्चानं इंटरनेट चालवावं लागत असल्याचा आरोप सरपंचांनी केला. चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर ते इंजिनिअरिंग कॉलेज परिसराला जोडणाऱ्या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येते. पुणे शहरातील तापमानाचा पारा 35 अंशावर पोहोचलेला आहे. हवामानातील आर्द्रता वाढल्यानं किमान तापमान वाढलेलं आहे. येत्या आठवड्यात किमान तापमान 17 ते 18 अंश तर कमाल तापमान 32 ते 34 अंश असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मुंबईकरांची धुरकट वातावरणात सकाळ उगवती. प्रदूषकांच्या थरामुळे आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण नोंदवले गेले. परिसरात प्रदूषकांचा थर पसरल्यानं गगनचुंबी इमारती धुरक्यात हरवल्या. रांजणगावमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न फसलाय. दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान महिलेनं प्रतिकार करत चोरट्यांचा डाव हाणून पाडला. पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नराधमानं या मुलीला कारमध्ये बसवून निर्जन ठिकाणी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. पुण्यातील वारजे माळवाडी भागात ही घटना घडली आणि या प्रकरणी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बदलापुरात गोरगरीब महिलांना पैशाचं आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी होती. गरजू महिलांच्या गर्भाशयात स्त्रीबीजाची वाढ होण्यासाठी इंजेक्शन्स दिली जात होती. गर्भाशयात स्त्रीबीजाची वाढ झाल्यानंतर गाडेकर IVF सेंटरमध्ये पाठवायचे. तिथं गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं आणि त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती. भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणात आणखी 2 अटक करण्यात आली. त्यामुळे आता अटकेतील आरोपींची संख्या 5 वर आली आहे. तर डॉक्टर वाजपेयीला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. नाशिकमधील दिंडोरीच्या पालखेड MIDC परिसरात स्टीलच्या सळ्या चोरी करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईत 2,78 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली. लातूर शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर यावेळी कारवाई केली जाते. आतापर्यंत पोलिसांनी 60 सायलेन्सरवर रोलर फिरवून ते नष्ट केले. ही माहिती मोहीम लातूरमध्ये सुरूच राहणार. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या कासोदा इथं कृषी विभागाच्या पथकानं 6 कृषी केंद्रावर छापेमारी केली आहे. या छापेमारीत 3,418 गोणी युरियाचा अवैध साठा जप्त केला आणि या कारवाईमुळे कृषी केंद्र संचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महाविद्यालयात स्वयंपाककरिता घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आला. या प्रकरणी अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाई केली. EMPमध्ये डिझेल बोर्ड सुरू ठेवा अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आलेला. डेपोमधून बस निघताना बसची पूर्ण तपासणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुण्याच्या हडपसर परिसरातील लोहिया उद्यान शेजारी कामगारांच्या घरांना आग लागली. या आगीत 19 घरं जळून खाक झाली. भंडाऱ्याच्या शिरसी परिसरात 2 चारचाकींची आमनेसामने धडक होऊन अपघात झालाय. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचं समोर आलंय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुसाट वेगानं धावणाऱ्या कंटेनरनं समोरून जाणाऱ्या चारचाकी वाहनांना लागोपाठ धडक दिली.
दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांनी कंटेनरची जोरदार धडक बसली, त्यामुळे अनेक वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी वाकळवाडी दरम्यान एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. लोंबकळत असलेल्या उच्चदाब विद्युत तारेचा टँकरला स्पर्श झाल्यानं टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. गजानन नथुजी बोरकर असं चालकाचं नाव आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते.